नमस्कार मंडळी, आजचा विषय असा आहे की ज्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत जवळजवळ सगळेच कधी ना कधी त्रस्त झालेले आहेत आणि तो विषय म्हणजे बद्धकोष्ठता. सकाळी उठल्यावर पोट साफ न होणं, टॉयलेटमध्ये बराच वेळ बसूनही समाधान न मिळणं, पोट जळ वाटणं, हे अनुभव अनेकांना रोज येतात. काही लोक तर याला इतके सरावलेले असतात की हे नॉर्मल आहे असं मानायला लागतात. पण खरं सांगायचं तर हे अजिबात नॉर्मल नाही. पोट साफ न होणं ही शरीराची पहिली चेतावणी असते. बद्धकोष्ठता ही फक्त पचनाची समस्या नाही, तर संपूर्ण शरीरावर परिणाम करणारी गोष्ट आहे. पोट साफ न झालं की त्याचा परिणाम डोक्यावर, त्वचेवर, झोपेवर आणि मनस्थितीवरही दिसून येतो. दिवसभर आळस, चिडचिड, कामात लक्ष न लागणं, गॅस, आंबट ढेकरा, हे सगळं पोट बरोबर नसल्याचं लक्षण असतं. तरीही बरेच लोक याकडे दुर्लक्ष करतात. 2-4 दिवसात बघू असं म्हणत समस्या वाढवत जातात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा सोपा पण प्रभावी उपाय सांगणार आहे जो रात्री घेतल्यावर सकाळी नैसर्गिकरित्या पोट साफ होण्यास मदत करतो. फक्त उपायच नाही तर बद्धकोष्ठता का होते, ती पुन्हा पुन्हा का येते आणि ती कायमची टाळण्यासाठी काय करायला हवं हेही आपण सविस्तर पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक भाग एकमेकाशी जोडलेला आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की 2 दिवस पोट साफ न झालं म्हणजेच बद्धकोष्ठता. पण प्रत्यक्षात बद्धकोष्ठताची व्याख्या खूप मोठी आहे. काही लोक रोज टॉयलेटला जातात तरीही त्यांना पोट पूर्ण साफ झाल्यासारखं वाटत नाही. आत काहीतरी राहिलंय, पोट अजूनही भरलेलं आहे अशी भावना सतत येत राहते. हाही बद्धकोष्ठतेचा प्रकार आहे. म्हणजेच केवळ दिवस मोजून बद्धकोष्ठता ठरवता येत नाही. आपल्या आतड्यांची हालचाल जेव्हा मंदावते तेव्हा आत साठलेला कचरा पुढे सरकत नाही. हळूहळू तो कोरडा होतो, कडक बनतो आणि बाहेर पडणं कठीण होतं. मग टॉयलेटमध्ये बसल्यावर जोर लावावा लागतो. हा जोर रोज रोज लावल्याने मूळ समस्या अजून वाढते. काही लोकांना यामुळे मूळव्याधसारखे त्रासही सुरू होतात. आजची जीवनशैली या सगळ्याला मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. कमी पाणी पिणं, वेळेवर न खाणं, सतत बसून काम करणं, जंक फूड, चहा कॉफीचं जास्त प्रमाण आणि मानसिक ताण, या सगळ्यांचा थेट परिणाम पचनसंस्थेवर होतो. शरीराला योग्य सिग्नल मिळत नाही आणि मग आतडी आपलं काम नीट करत नाही. बद्धकोष्ठता झाली की बहुतेक लोक एखादं चूर्ण, गोळी किंवा सिरप घेतात. पहिल्यांदा घेतल्यावर पोट साफ होतं, त्यामुळे असं वाटतं की उपाय सापडला. पण काही दिवसांनी लक्षात येतं की तेच औषध पुन्हा घ्यावं लागतं आणि हळूहळू त्याचा डोस वाढवावा लागतो. ही सवय नकळत लागते. याचं कारण असं की सतत बाहेरून मदत घेतल्याने आतड्यांची नैसर्गिक ताकद कमी होते. आतडी स्वतःहून हालचाल करणं विसरतात. म्हणजे शरीराला सवय लागते की औषध मिळालं तरच काम करायचं. ही अवस्था दीर्घकाळ टिकली तर बद्धकोष्ठता कायमची समस्या बनते आणि मग साधे उपाय काम करत नाहीत. म्हणूनच खरी गरज आहे अशा उपायाची जो आतड्यांवर जबरदस्ती न करता त्यांना नैसर्गिकरित्या सक्रिय करतो, जो शरीराच्या सिस्टमला साथ देतो, विरोध करत नाही. आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो हाच विचार करून निवडलेला आहे. योग्य पद्धतीने वापरला तर तो सुरक्षित आणि परिणामकारक ठरतो. आता आपण येऊया आजच्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी घेतला जातो आणि त्याचा परिणाम सकाळी दिसून येतो. यात कोणतीही महागडी गोळी नाही, कोणतंही मिश्रण नाही. घरात सहज उपलब्ध असलेल्या 3 साध्या गोष्टींनी हा उपाय तयार होतो आणि म्हणून तो प्रत्येकासाठी सोपा आहे. या उपायासाठी लागणारं साहित्य म्हणजे 1 ग्लास कोमट दूध, 1 चमचा इसबगोलाचा साल आणि अगदी 1 चिमूट सेंधा मीठ. हे ऐकायला साधं वाटतं, पण या 3ही घटकांची शरीरावर वेगवेगळी भूमिका असते. एकमेकांना पूरक अशी ही 3ही द्रव्य काम करतात. म्हणूनच हा उपाय बॅलन्स्ड मानला जातो. इसबगोल आतड्यांमध्ये ओलावा धरून ठेवतो आणि स्टूल मऊ करतो. दूध पचनसंस्थेला हालचालीसाठी मदत करतं, तर सेंधा मीठ आतड्यांमध्ये पाण्याचं संतुलन राखायला उपयोगी पडतं. या 3चा एकत्रित परिणाम म्हणजे सकाळी सहज पोट साफ होणं, कोणतीही जळजळ, मुरडा किंवा वेदना न होता. हा उपाय कधी घ्यायचा यालाही खूप महत्त्व आहे. रात्रीचं जेवण झाल्यानंतर किमान 1 ते 1.5 तास थांबा. या वेळेत अन्न थोडंसं पचलेलं असतं आणि पोटावर जळपणा कमी झालेला असतो. अशा वेळी घेतलेला उपाय जास्त चांगल्या पद्धतीने काम करतो. लगेच जेवणानंतर घेणं टाळा. दूध फक्त कोमट असावं, फार गरम नसावं. त्यात इसबगोल आणि सेंधा मीठ टाकून नीट ढवळा आणि लगेच प्या. हे मिश्रण तयार करून ठेवायचं नाही, कारण इसबगोल लगेच फुगतो.
उशीर केला तर ते पिणं अवघड होतं, त्यामुळे तयार करा आणि लगेच सेवन करा. हे प्यायल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी पिणं फायद्याचं ठरतं. त्यानंतर साधारण 30 ते 40 मिनिटं झोपायला जा. झोपेत असताना शरीर स्वतःची दुरुस्ती करत असतं. त्याच वेळी हा उपाय आतून आपलं काम सुरू करतो, त्यामुळे सकाळी नैसर्गिक परिणाम दिसतो. सकाळी उठल्यावर तुम्हाला पोटात हलकीशी हालचाल जाणवेल. कोणताही अचानक त्रास किंवा कळ येणार नाही. हळूहळू टॉयलेटला जाण्याची नैसर्गिक इच्छा होईल. ही इच्छा जबरदस्तीची नसते, तर शरीरातून येणारी सिग्नल असते. हेच या उपायाचे यश आहे. टॉयलेटमध्ये बसल्यानंतर जोर लावण्याची गरज भासत नाही. पोट आरामात साफ होतो. स्टूल मऊ असल्यामुळे कोणतीही जळजळ वेदना किंवा मुरडा होत नाही. पोट पूर्णपणे रिकामा झाल्यासारखं वाटतं. हा अनुभव ज्यांनी आधी खूप त्रास सहन केला आहे त्यांना खूप दिलासा देणार आहे. पोट साफ झाल्यानंतर संपूर्ण शरीर हलकं वाटतं. डोके फ्रेश राहते, मन प्रसन्न होतं आणि दिवसभरासाठी ऊर्जा मिळते. कामात लक्ष लागतं आणि आळस कमी होतो. याचाच अर्थ असा की पचन व्यवस्थित झालंय, पोट ठीक असेल तर अर्ध्या समस्या आपोआप कमी होतात. हा उपाय रोज रोज घेणं अजिबात गरजेचं नाही. तो फक्त गरज असेल तेव्हाच वापरायचा आहे. सलग जास्तीत जास्त 2 दिवस पुरेसे असतात. रोज घेत राहिलात तर शरीराला त्याची सवय लागू शकते आणि आपण ती चूक टाळायची आहे. ज्यांना दूध चालत नाही, दूध प्यायल्यावर गॅस किंवा अपचन होतं, त्यांनी दुधाऐवजी कोमट पाणी वापरू शकतात. परिणाम थोडासा सौम्य असेल पण सुरक्षित राहतो. शरीराच्या प्रकृतीनुसार पर्याय निवडणं महत्त्वाचं आहे. जबरदस्ती कधीही करू नका. हा उपाय घेत असताना दिवसभर पाणी पुरेसं पिणं गरजेचं आहे. पाणी कमी असेल तर इसबगोल उलट कडकपणा वाढवू शकतो. त्यामुळे किमान 2 ते 2.5 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा. शरीराला ओलावा मिळाला तरच हा उपाय योग्य काम करतो. बद्धकोष्ठता कायमची टाळायची असेल तर रोजच्या सवयींमध्ये बदल करणं अत्यंत गरजेचे आहे. सकाळी उठताच कोमट पाणी पिण्याची सवय लावा. त्यानंतर ठराविक वेळेला टॉयलेटला बसण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला इच्छा नसेल तरी बसणं महत्त्वाचं आहे. यामुळे आतड्यांना एक रुटीन मिळतं. जेवणानंतर लगेच बसून राहण्याऐवजी 10 ते 15 मिनिट चालणं खूप फायदेशीर ठरतं. दिवसभर थोडीफार शारीरिक हालचाल ठेवा. आहारात भाजी, फळं, डाळी, धान्य याचा समावेश करा. फायबरसोबत पाणी नसेल तर फायदा होत नाही, हे लक्षात ठेवा. झोप पूर्ण न होणं आणि सततचा मानसिक ताण हे बद्धकोष्ठतेचे खूप मोठे शत्रू आहेत. उशिरा झोपणं, मोबाईलवर जास्त वेळ घालवणं यामुळे पचन बिघडतं. शांत झोप आणि मनाचा आराम पोटासाठी खूप महत्त्वाचा आहे. योग, श्वसन, शांत चालणं यांचा उपयोग करा. मित्रांनो, बद्धकोष्ठता ही काही शिक्षा नाही, ती शरीराची एक स्पष्ट सूचना आहे की आपल्या सवयी योग्य नाहीत. शरीर आपल्याशी सतत संवाद साधत असतं. आपण तो ऐकायला हवं. वेळेत लक्ष दिलं तर मोठ्या समस्या टाळता येतात. आज सांगितलेल्या रात्रीचा उपाय तुम्हाला तात्काळ आराम देऊ शकतो, पण फक्त उपायावर अवलंबून राहू नका. सवयी बदलल्या तरच पोट कायमस्वरूपी सुधारतं. उपाय म्हणजे मदत, सवयी म्हणजे उपचार. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच सोप्या नैसर्गिक आरोग्यविषयी माहितीसाठी पुढचे व्हिडिओ नक्की पहा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा आणि स्वतःवर खूप प्रेम करा.